आजकाल बरेचसे पाठदुखीचे पेशंट डायरेक्ट MRI करून येतात आणि ओपीडीत म्हणतात डॉक्टर साहेब चकती सरकलेली आहे, ऑपरेशन करून टाका, आपल्याला काही सहन होत नाही. तर अशा सर्वांना माझं सांगणं आहे की चकती सरकले 80 ते 90% पेशंट कन्झर्वेटिव्हली म्हणजे गोळ्या औषधं फिजिओथेरपीवर मॅनेज होऊ शकतात. रेस्ट, वजन उचलणे, पुढे मागे वाकणे, मांडी घालणे, 2 पायावर बसणं टाळलं पाहिजे. फिजिओथेरपीने पाठीचे स्नायू बळकट करायचे व्यायाम करायला पाहिजे. तुमच्या आजाराच्या सिव्हिरिटीनुसार तुम्हाला तुमचे अस्थिरोगतज्ञ वेदनाशामक औषधे किंवा सूज कमी करण्याची औषधे किंवा नर्व टॉनिकची औषधे देतील, ते वेळेवर घेणं गरजेचं आहे. 2 व्हीलर 4 व्हीलरचा प्रवास शक्यतो टाळावा. जेवायला खुर्ची, टॉयलेटला कमोड वापरावे. आता चकती सरकलेल्या कोणत्या पेशंटला ऑपरेशनची गरज असते? जर तुमची संडास लागवीची ताकद कमी होत आहे किंवा तुमच्या हातापायाची ताकद कमी होत आहे, खूप दिवस कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट घेऊनही जर तुम्हाला फरक पडत नसेल तर तुम्ही तुमच्या अस्थिरोगतज्ञांच्या सल्ल्याने ऑपरेशनचा निर्णय घेऊ शकता. तर MRI मध्ये तुमची चकती सरकली असं तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल तर लगेच घाबरून न जाता तुमच्या अस्थिरोगतज्ञांचा सल्ला नक्की घ्या. धन्यवाद.